नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बांबू शेतीविषयी माहिती पाहणार आहोत। बांबू शेतीचे तज्ज्ञ त्याचबरोबर ॲग्री सायंटिस्ट असलेले डॉक्टर एल.सी. सोन यांच्याकडून आज आपण माहिती जाणून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। डॉक्टर एल.सी. सोन सांगतात की या प्रकारच्या वनवृक्ष शेतीमध्ये शेतकऱ्याला इतर पिकांपेक्षा जास्त दिवस जसे की 5-6 वर्षे वाट पाहावा लागतो, परंतु त्याचप्रमाणे शेतकऱ्याला याचा दुप्पट तिप्पट फायदाही मिळतो। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बांबूला खूप प्राधान्य आहे। याचा औषध, फर्निचर त्याचप्रमाणे विविध वस्तू बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो। बांबू लागवडीबद्दल सांगताना डॉक्टर एल.सी. सोन सांगतात, बांबूची लागवड करण्यासाठी योग्य जमीन, योग्य रोपे निवडणे आवश्यक आहे। लागवडीसाठी जमीन तयार करून घेऊन त्यानंतर रोपं लागवड करावी। सहसा टिश्यू कल्चर रोपं वापरावी असं ते सांगतात। 2 वेगवेगळ्या प्रकारचे बांबू वाढवणे उत्तम असते। साधारणतः बांबूची लागवड आपण 10 फूट अंतरावर करू शकतो। जे जॉईंट बांबू असतात ते 20 ते 30 फुटाच्या अंतरावर लागवड करावे, जेणेकरून या झाडांच्या वाढीसाठी योग्य जागा मिळेल। लागवडीमधला अंतर हा बांबू झाडाच्या प्रकारावर अवलंबून असतो। जॉईंट बांबू हे 8 ते 10 इंच गोल, पसरट व 80 ते 100 फुटापर्यंत त्याची उंची वाढू शकते। बांबूचे मुख्यतः 2 प्रकार असतात, क्लम्प फार्मिंग बांबू आणि स्प्रेड बांबू। क्लम्प बांबू हे लागवड केल्या ठिकाणीच वाढत जाते व स्प्रेडिंग बांबू हे पसरत जाते। बांबूच्या झाडांना रासायनिक खतं न वापरता नैसर्गिक खतं वापरावी। प्रत्येक झाडाला पाणी देणं अवघड असतं, त्यामुळे ड्रिपिंग पद्धत वापरावी। मोठ्या प्रमाणात जर एखादा शेतकरी बांबू शेती करणार असेल तर त्याला गव्हर्नमेंटकडून सबसिडी सुद्धा मिळते व बँककडून मदत मिळते। त्यामुळे जर शेतकऱ्याला कमी गुंतवणुकीत जास्तीचा फायदा घ्यायचा असेल तर त्याने बांबू शेतीच करावी असं डॉक्टर सांगतात। बांबू लागवडीपासून फक्त 5 वर्षात आपण बांबू शेतीमधून नफा मिळवू शकतो व ते पण 30 ते 40 वर्षापर्यंत। त्यामुळे कमी गुंतवणुकीत जास्तीचा नफा मिळवून देणारा हा बांबू शेती आहे असं ते सांगतात। तर शेतकरी मित्रांनो, ही बांबू शेतीविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।